हे राहिलीच नाही मुळात, कारण पोलिसांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पोलीस डिमोरलाइज झाला आहे. सत्ताधाऱ्यामध्ये 3 स्पर्धा लागल्या आहेत. 3ही जण वेगवेगळे आदेश पोलिसांना देतात. त्यावेळेस पोलिसांच्या पुढे प्रश्न असतो की आम्ही काय करायचं. एका घटनेमध्ये तिघांचे वेगळे वेगळे स्टेटमेंट येतात आणि कोणी आरोपीला कारवाई करा म्हणतो, कोणी आरोपीला सोडा म्हणतो, तर कोणी कडक कारवाई करून सुटलाच नाही पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका पोलिसावर लादली जाते आणि किंवा मानली जाते. त्यामुळे पोलीस काय करणार. पोलीस हे आता सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले आहेत आणि वाटेल त्या प्रकारे पोलिसांचा वापर चालला आहे. पोलीस दबावामध्ये काम करत आहेत. पोलीस मनाने, इच्छेने आणि कायद्याने काम करत नाहीत. राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. यासाठी पोलिसांना पूर्णतः ताकदीनं संरक्षण देणं हेच आता शिल्लक आहे, किंवा त्यांना मोकळीक देणं, पोलिसांना मोकळीक देणं आणि त्यांना कायद्याचा धाक दाखवणं हे आता पोलिसांनी केलं पाहिजे. प्रशासन, पोलीस हतबल झाल्यासारखं वागतो आहे. हे राज्याच्या हिताचं नाही. राज्याच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक आहे असं माझं मत. मला वाटतं की जीवे मारणारा माणूस हा कधीच धमकी देत नसतो. धमकी देणारा कधी जीवे मारत नसतो. काल तुम्ही पाहिले घटना घडलेली घोसाळकरांची. त्यांनी धमकी दिली नाही, प्रेमाने बोलवून घेतलं आणि त्यांना तिकडे संपवलं. त्यामुळं धमकी हे पोकळ असते. ती धमकी देणारा हा पोकळ धमकवण्यासाठी, घाबरवण्यासाठी करतो. तरी पण भुजबळ, छगन भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून लढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे. रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक यांनी म्हटलेलं आहे की आता पोलीस फोटो समोर येतात गुंडांसोबत. आजही एक व्यंकट मोरे नावाच्या गुंडांचा फोटो संजय राऊतांनी दिला आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री फोटो काढताना चाचपत होते आणि शेवटी त्यांनी फोटो काढूच देणं बंद करून टाकलं होतं. तर गुंडांची हिंमत कशी झाली मुख्यमंत्र्यांच्या जवळ पोहोचायची. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत जाण्याची हिंमतच कशी होती गुंडांची. त्यांच्या कार्यालयापर्यंत कशी जाऊ शकतात, मंत्रालयापर्यंत कशी जाऊ शकतात. त्यांना घेऊन जाणारा कोण असतो त्याची चौकशी झाली पाहिजे. तिथपर्यंत पोहोचवणारा कोण असतो. त्यांना भीती वाटत नाही का. त्यांना तिकडे प्रोटेक्शन वाटतं का. त्यांना तिकडे स्वतःचं संरक्षण केल्यासारखं त्यांना सुरक्षितता वाटते का. तर हे तपासण्याची गरज आहे आणि भविष्यात सगळ्यांनी अशा प्रवृत्तीला दूर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पहिले जो परिपत्रक काढलं आहे त्यावेळेस गुलाल उधळला, ढोल ताशे वाजवलेत, फुलांचा वर्षाव करून घेतला. मग आता उपोषणाला गरज काय वारंवार. खरं तर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध कधीच केला नाही. ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका ही आमची भूमिका काल होती, आज आहे आणि उद्या राहणार आहे. त्यासाठी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही आणि घाबरायचा काही विषय नाही. विषय एवढाच आहे की या सरकारने तिकडे देत असताना तुम्ही ज्या मुद्दे जे मांडलेत किंवा ज्या आधारे परिपत्रक काढला त्या परिपत्रकातली काही गोष्टी ज्या आहेत त्यातून आंदोलन मागे घेत असताना त्यावेळेस त्यांना समजलं नाही का. त्यांची कोणी दिशाभूल केली का, की त्यांना कोणी फसवलं का सरकारने. तर येणाऱ्या या त्यांच्या उपोषणातून जे मुद्दे समोर येतील ते मुद्दे अधिक ओबीसी आणि मराठा समाजामध्ये दरी निर्माण करणारे ठरू नये. 2 समाज आत्ताच एकमेकाच्या पुढे ठाकला आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये फार एकमेकाशी वैरत्व पत्करल्याची परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे. ती पुन्हा वाढू नये आणि महाराष्ट्राचं पुरोगामित्व हे कशा पद्धतीनं शिल्लक राहील यासाठी जरांगेंनी विचार केला पाहिजे. पण जरांगेंनी आपल्या समाजासाठी इतर समाजाचं वाटोळं करण्यासाठी जर उपोषण असेल तर ते सरकारने त्यांना आवरावं, थांबवावं आणि त्यांना देण्यासाठी कोणाचीही हरकत नाही. परंतु माझा थेट इशारा आहे शिंदे सरकारला, आता खूप झालं, बस झालं. एखाद्याला खुश करताना दुसऱ्याला दुखवणं करू नका आणि ओबीसी समाजाचं काढू नका आणि मराठा समाजाला टिकेल असं वेगळाच संवर्ग निर्माण करून आरक्षण द्या. ते आरक्षण देण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू. छगन भुजबळांना जीवन
जीवन मारण्याचं धमकीचं एक पत्र आज संतोष बांगर यांनी शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हटलं की 2 दिवस उपाशी राहा, मला मतदान करायला सांगा. काय सांगितलं? नाही, काल ते सोशल मीडियावरचं त्यांचं वक्तव्य ऐकलं आणि लहान मुलांच्या पुढे बोलताना तुमच्या बाबांनी जर मला मतदान केलं नाही तर 2 दिवसाचा उपवास करतो म्हणून सांगा किंवा उपवास घडवा. हा संत महात्मा आहे संतोष बांगर आणि हा प्रचंड मोठा साधू संत समाजसेवक आहे. त्याच्यामुळे त्याला मतदान करून जर बाप करत असेल तर पोरांनी उपवास केला पाहिजे. अशी राज्यातील नाचक्की नौटंकी काय चाललं आहे काही कळत नाही. सत्ताधाऱ्यांना कुठला रोग जडला आहे हे सगळं करायचं. मला वाटलं त्यातला हा एक रोग संतोष बांगरला सुद्धा झाला असावा. मतांचा रोग. मतं मिळवण्यासाठी लहान पोरांना सुद्धा सांगायचं की तुम्ही उपवास करा. म्हणजे शाळेच्या मुलांच्या पुढे लहान मुलांच्या पुढे पुढच्या पिढीला घडवत असताना जे मार्गदर्शन करायला पाहिजे त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांनी शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी ते न करता हा माणूस लहान पोरांच्या पुढे राजकारणाची भाषा बोलतो. म्हणजे यांना राजकारण सत्ता याच्या पलीकडं काही दिसत नाही. हे आंधळे झालेले आहेत. आमच्या वैदर्भीय भाषेमध्ये हे भोकण्यांचा बाजार म्हणतो ना, तो भोकण्यांचा बाजार वैदर्भीय भाषेमध्ये हा राज्यामध्ये पसरलेला आहे. पाटील सरकार को डराते हैं, धमकाते हैं. क्या सरकार में दम नहीं है? अगर देने का दम है तो दे दो. आधा अधूरा काम करके क्यों छोड़ देते हो? और जरांगे बार बार ओबीसी के बारे में बात करते रहते हैं कि वो भुजबल और उनका क्या है वो देखते बैठे. पर उन्होंने कहा कि मंडल आयोग हम रद्द करने को लगाएंगे. मैं ये चैलेंज के साथ में कहूँगा कि मंडल आयोग ने जो सिफारिशें की, मंडल आयोग जो लागू हुआ, जरांगे और उनकी 7 पीढ़ियाँ भी आएगी तो भी वो मंडल आयोग को रद्द नहीं कर सकते. क्यों ऐसी गलत बातें जरांगे पाटिल आजकल कर रहे हैं? वो जो परिपत्रक निकाला था तब उन्होंने बड़े डोल ताशे गुलाल का जल्लोष बनाया. अब वो फिर से उपोषण को बैठ रहे. तो इनको क्या सरकार ने गुमराह किया था? इनको सरकार ने फंसाया था? ये सवाल खड़ा होता है. अब सवाल यह है कि उपोषण करके अगर कोई साध्य करना चाहते तो हम आज भी कहते हैं कि मराठा समाज को अलग से आरक्षण मिलना चाहिए, वो देनी चाहिए. सरकार के साथ हम खड़े हैं. और रहा दूसरा सवाल कि अगर उपोषण करके सरकार पे दबाव डालकर सरकार झुकती है तो इस राज्य का ओबीसी इस सरकार को माफ़ नहीं करेगा. सबको न्याय मिले, सबका हक साबुत रहे, ये भूमिका सरकार की होनी चाहिए. और हम लोग भी यही प्रयास कर रहे और हमारा भी काम यही है. मैं सरकार को आगाह करता हूँ कि जरांगे पाटिल कल से उपोषण पे बैठे हैं. वो उपोषण पे बैठने के बाद उनके तरफ उनकी जो मांगे हैं उसमें ओबीसी का नुकसान न हो, ये सरकार ने ध्यान में रखना चाहिए. और कोई भी निर्णय ओबीसी के हित में नहीं होना चाहिए. और होगा तो फिर सरकार को मुश्किलों का सामना करना पड़ेगा. त्याच्यावर जो आहे जीवघेणा हल्ला करण्यात आलेला. कालची घटना, परवाची घटना महाराष्ट्रामध्ये आता कोणालाही मला वाटतं की सांगण्याची गरज नाही की राज्यामध्ये आता गुंडाराज सुरू झालेला आहे आणि सत्ताधारीचे गुंड म्हणून रस्त्यावर फिरताना कायदा हातात घेताना दिसत आहे. म्हणजे या अलीकडच्या झालेल्या घटनांमधून खरं तर निखिल वागडेंनी जे काही वक्तव्य केलं असेल, सर्वोच्च नेत्याच्या संदर्भात म्हणाले किंवा पंतप्रधानांच्या संदर्भात, याचं मी समर्थन करत नाही. परंतु कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? व्यक्ती स्वातंत्र्य आहे या देशामध्ये, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे.
तुम्ही त्याच पद्धतीनं उत्तर द्या. तुम्ही सभा घेऊन निखिल वागळेंच्या प्रश्नाचं भाषणाचं मुद्दे खोडून काढा, परंतु तुम्ही त्यांचा आवाजच दाबाल आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न कराल तर हा पुरोगामी महाराष्ट्र अशा प्रवृत्तीला येणाऱ्या काळात ठेचल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे. आम्ही सर्व शक्तीनिशी ताकदीनिशी निखिल वागळे यांच्या पाठीशी उभे आहोत आणि सत्तेमधील जी गुंडगिरी आहे ती इतकी विकोपाला गेली आहे की ती आवरली नाही तर बिहार एकदाचा परवडला पण महाराष्ट्र परवडणार नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये पुढे निर्माण होईल आणि त्याला जबाबदार या राज्यातील हे त्रिकुटाचं सरकार असेल. संविधानातील धर्मनिरपेक्ष आणि नावाची शिफारस केली आहे की त्यांना जागा मिळणार नाही, कोणाची काय करू देत, हे शेवट आघाडीच्या बैठकीमध्ये जो अंतिम निर्णय होईल, सर्व नेते म्हणून निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांना मान्य राहील. हिंदी में जरांगे ये शुरू हो रहा है तो राष्ट्रवादीच्या वाटेवर दादा गटाचे बाबा सिद्दीकीनंतर आता अनिस अहमद पण याच्या वाट्यावर आहे. काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू असतं? नाही, मला वाटतं की अनिस अहमदच्या संदर्भात एक वेगळी अफवा पसरवली जाते, कारण त्या सगळ्यामध्ये अनिस अहमद आता आम्हाला दिसत आहे. त्यांच्याकडे त्यांनी कुठलीही आता नाराजी काही त्यांनी दर्शवली नाही आणि ते असा विषय करू शकत नाही, ते जाऊ शकत नाही, हा आम्हाला विश्वास आहे. रामटेक लोकसभा संदर्भात एकीकडे काँग्रेसचा दावा आहे, शिवसेना आहे, आता राष्ट्रवादीने ठराव पारित केलेला आहे आणि करण्यासाठी सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केलेली आहे. सुब्रमण्यम स्वामींनी याचिका केल्याचे मला काल मी एका पोस्टवर वाचलेलं आहे आणि त्यातील संविधानातील घटनेतील जो शब्द आहे तो वगळावा अशी त्याची मागणी असल्याची पुढे आलेलं आहे. खरं तर देश हा, कुठलाही देश हा सर्व धर्माचा समान आदर करूनच पुढे गेलेला आहे आणि म्हणून कल्पना मुळात देशाच्या स्वातंत्र्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी तीच मांडली. काँग्रेसची सुद्धा भावना तीच होती आणि म्हणूनच ते संविधानातून उमटलं. अशा स्थितीमध्ये या राज्यात, या देशातील सर्व धर्मसमभाव नष्ट करणं आणि या देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी कदाचित त्यांचं लोकांना फसवण्यासाठी हे स्वप्न असावं. हिंदू राष्ट्र निर्मिती करून देशाला तुम्ही पुढे नेऊ शकत नाही. धार्मिकतेच्या आधारावर देश पुढे जाणार नाही. धर्माचा आधार करणं, हिंदू धर्म असू देत किंवा कुठलाही धर्म असू देत, त्या धर्माचा आदर करून तो त्या ठिकाणी असावा, पण तो राजकारणात नसावा. अलीकडे धर्म हा राजकारणात ज्या पद्धतीनं बिंबवला जात आहे हे देशातील उद्याच्या अधोगतीचं लक्षण ठरणार आहे आणि कदाचित होऊ शकेल उद्या नव्या फाळणीचा विषय पुन्हा देशापुढे येईल. जरांगे पाटलांचं आजपासून पूर्ण उपोषण आहे. असं आहे की जरांगे पाटील उपोषण करून वारंवार